लोकसभेनंतर इंडिया आघाडीतील बिघाडी सतत समोर आली आहे आणि आता दिल्ली विधानसभेच्या निमित्तानं आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा रंगलाय। त्याची काळजी ठाकरेंच्या सामनानं अग्रलेखामधून व्यक्त केली आहे। संवादाच्या नावानं इंडिया आघाडीमध्ये ठणाणा असल्याची टीका सामनानं केली आहे। काँग्रेसनं मोठ्या भावाची जबाबदारी पार पाडावी अशी अपेक्षा सुद्धा व्यक्त करण्यात आली आहे। काँग्रेस याला प्रतिसाद देईल का? इंडिया आघाडीचं अस्तित्व किती दिवस टिकेल? पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। ठाकरेंच्या सामनातून राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसला हात जोडून विनंती करण्यात आली आहे। इंडिया आघाडी शाबूत ठेवण्यासाठी पुढाकार घ्या अशी ती विनंती आहे। प्रादेशिक पक्षांना अस्तित्व टिकवायचं आहे हे समजून घ्या अशी ती विनंती आहे। आपल्या घटलेल्या शक्तीची जाणीव ठेवा अशी ती विनंती आहे। मित्रपक्षांसोबत संवाद ठेवा अशी ती विनंती आहे। या सगळ्याला कारण ठरलं दिल्लीत काँग्रेस विरुद्ध आम आदमी पक्षात सुरू असलेली राजकीय लढाई। गेल्या काही दिवसापासून आमचे काही घटक पक्ष हे या भूमिकेत आहेत की संवाद तुटलेला आहे, तो डायलॉग हवा। तो डायलॉग जर तुटला तर कोणतीही आघाडी यशस्वी होत नाही। देशाच्या राजकारणामध्ये इंडिया आघाडीनं लोकसभा निवडणुकीमध्ये चमकदार कामगिरी केली। नरेंद्र मोदीचं बहुमतच संपवून टाकलं लोकसभेतलं। म्हणून ही आघाडी टिकायला पाहिजे। ज्या पद्धतीनं पुन्हा एकदा हुकुमशाही डोकं वर काढते ती बाब चिंताजनक आहे आणि मोठा पक्ष म्हणून आमच्या आघाडीतला ही जबाबदारी सगळ्यात जास्त काँग्रेस नेतृत्वाची आहे। ही जबाबदारी काँग्रेस पक्षानंच घ्यायला पाहिजे। आम आदमी पक्ष आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष इंडिया आघाडीत आहेत, पण दिल्ली विधानसभेच्या कुरुक्षेत्रावर सत्ताधारी आप आणि काँग्रेस एकमेकांच्या विरोधात आहेत। त्यात काँग्रेसनं प्रचारात केजरीवालांना देशद्रोही म्हणण्यावर सामनानं आक्षेप घेतलाय। यावर काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलंय। सामनाच्या अग्रलेखाबद्दल सामन्याला प्रश्न विचारला तर आम्हाला कसं विचारताय? प्रश्न असा आहे की त्यांना त्यांचे प्रश्न मांडण्याचा अधिकार त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून आहे, पण तिथे भूमिका काय एक्झॅक्टली? स्थानिक लेवलचं राजकारण हे पूर्णपणे वेगळं असतं आणि वरच्या लेवलचं राजकारण पूर्णपणे वेगळं असतं। आणि दिल्लीच्या राजकारणाबद्दल आम्ही बोलणं हे दिल्लीच्या इलेक्शनमध्ये काय केलं पाहिजे, खरं तर संजय राऊत साहेबांनी सल्ला दिलेला त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानते, पण तो सल्ला त्यांच्या पक्षासाठी त्याने द्यावा, तो आमच्यासाठी नाही द्यावा, तर जास्त बेटर राहील। सामनातल्या अग्रलेखात एनडीएच्या काळातील आठवणींवर सुद्धा भर देण्यात आलाय। इंडिया आघाडीनं एनडीएच्या नियोजनातून शिकायला हवं असा सल्ला सुद्धा दिलाय। इंडिया आघाडीला तातडीनं एक नेतृत्व आणि एक निमंत्रक हवा अशी भूमिका सामनानं मांडली आहे। भाजपला मात्र इंडिया आघाडी एक राहणार नाही याची खात्री आहे। सगळे एकमेकाविषयी भांडतायत, बोलतायत, एकमेकाला दोषारोप देत आहेत, एकमेकावर आरोप करतायत। ते आता सोबत राहणार नाही हे सूर्यप्रकाश स्वच्छ आहे। त्यांची महाविकास आघाडी तर सगळी तुटलेली, म्हणजे दुसरी इथे राज्यातले नाही देशभरामध्ये क्षणिक थोडं आपापले कुटुंब वाचवण्यासाठी त्यांची आघाडी होती, पण आता त्यांनी बघितलं देशभरामधून त्यांना कोणीही प्रतिसाद मतदार देत नाही। सगळी अतिशय दयनावस्था त्यांची झालेली आहे। ते राज्यामध्ये विचारून नका काय झालं, तुम्हाला माहिती आहे कसं चाललेलं आहे। आता पुन्हा एक बहुमताचा महायुतीचा काळ आला आहे। जुन्या गोष्टी काढून या महाराष्ट्रामध्ये आता काही नवीन राजकारण करता येणार नाही। आता जनतेने विकासाला मत दिला, विकासावर बोलावं। त्यांचे काही प्रश्न असतील विकासाचे किंवा महाराष्ट्राच्या विकासाकरता काही संजय राऊतला सुचवायचं असेल रोज सकाळी, तर त्यांनी रोज सकाळी जर बोलताना विकासावर बोलावं। उद्या संजय राऊताकडे ही अपेक्षा आहे की विकासावर काही मुद्दे बोलावे। रोज 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 टोमणे बंद झाले पाहिजे। एकेकाळी कट्टर काँग्रेस विरोधी असलेल्या ठाकरेंच्या सामन्यात काँग्रेस वाचवण्यासाठी हिताचा सल्ला दिला जातोय। त्याचवेळी विसंवादाचं मुख्य खापर काँग्रेसवर फोडण्यात आल्याचंही दिसतंय। सामनातील सल्ला काँग्रेस गांभीर्यानं घेईल का? मित्रपक्षांना एकत्र ठेवण्यासाठी कष्ट घेईल का? इंडिया आघाडीचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी मोठ्या भावाची भूमिका बजावेल का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं येत्या काही दिवसात आपल्याला मिळतील। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।